तर मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा सर्वदूर अशाच पद्धतीनं पाणी साचलेलं आहे आणि यात गाड्या अक्षरशः बंद पडल्यात। सकाळी जाणारे चाकरमानी असतील, सर्वसामान्य नागरिक जे कामावरती जात आहेत आणि विद्यार्थी यांनाही फटका बसतोय। थेट आपण मुंबईतनं महत्त्वाची बातमी बघणार आहोत, कारण येत्या 3 तासामध्ये अजून जोरदार पाऊस पडेल अशा स्वरूपाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये पावसाचा जोर जो आहे तो कायम असणार आहेच आणि त्यातही समुद्र खवळणार आहे। आपण जी दृश्य बघत होतो त्यात समुद्र आपल्याला अगदी अक्षरशः भरतीप्रमाणे वर आलेला दिसत होता आणि आता समुद्र खवळणार आहे। आज दिवसभरात 2दा हाय टाईड येणार आहे आणि त्याचीच परिणती सखल भागामध्ये चांगलंच पाणी साचलंय। सकाळी 8:25 हाय टाईड असेल। 3.39 मीटरची पहिली भरती म्हणजे पहिली मोठी लाट ही आपल्याला होती हे पाहायला मिळेल। तर रात्री 7:23 3.41 मीटरची दुसरी मोठी भरती येणार आहे। तर पाऊस आणि भरती एकत्र आल्यानं सखल भागात पाणी साचण्याचा धोका हा अर्थातच येत्या काळात आणखीन वाढेल। त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं असंही सांगितलं जात आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडनं। विशाल, एकीकडे भरती, दुसरीकडे रात्रीतनं झालेला पाऊस आणि साचलेलं पाणी, काय सध्याचे अपडेट्स? प्रज्ञा, मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि पुढील 3 तास सुद्धा अशाच पद्धतीनं मुसळधार पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज हवामान खात्याकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे। आणि या पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडालेली आपल्याला पाहायला मिळते, कारण रात्रीपासून अनेक सखल भागात हे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये मुंबई उपनगरातील विविध विभाग असतील किंवा मुंबई शहरातील असतील, त्यातच आज मुंबईत 2 वेळा हाय टाईड आहे। एक 8:25 आहे आणि रात्री 7:23 आहे। मोठी हाय टाईड असल्या कारणामुळे याचा धोका जो आहे हा अधिक आहे। जर याच कालावधीमध्ये मुंबईत मोठा पाऊस पडला, मुसळधार पाऊस पडला, तर मात्र पाण्याचा निचरा व्हायला वेळ लागू शकतो आणि त्यामुळे सखल भागात हे मोठ्या प्रमाणात पाणी साचू शकतं। ज्या पद्धतीनं महापालिकेकडनं नालेसफाईच्या बाबतीत दावे केले जात होते, इतक्या टक्क्याची नालेसफाई झाली हे सातत्यानं सांगितलं जात होतं महापालिका प्रशासनाकडनं, हे सगळंच कागदावरती राहिलेलं आपल्याला पहिल्याच पावसात पाहायला मिळते आणि मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर या पावसाचा परिणाम हा थेट रस्ते वाहतुकीवरती सद्यस्थितीला झालेला पाहायला मिळतोय। रेल्वे वाहतुकीवर तितक्या पद्धतीचा परिणाम हा आपल्याला दिसून येत नाही आहे। मात्र पुढील 2 ते 3 तास मुसळधार पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज हा हवामान खात्याकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं आता मुंबईत पाऊस पडतोय त्यामुळे मुंबईकरांनी सकाळच्या सत्रात जे कामावरती जातील किंवा अन्य बाहेर जात असाल तर या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडणं पसंत करावं, अन्यथा या पावसाचा फटका जो आहे हा सामान्य मुंबईकरांना बसण्याची अधिक शक्यता आहे। त्यामुळे पुढील 2 ते 3 तास हे मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। हाय टाईड असल्या कारणानं याच वेळेत जर मोठा पाऊस पडला तर मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। प्रज्ञा।